मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलणार। स्थानकांची नावं बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराला मंजुरी। राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार। बारामती लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष लढणार। अजित पवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, शिवतारेंचा निर्धार। भाजपची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्रामधून किमान 13 ते 14 नावं जाहीर करणार। दुसऱ्या यादीत 140 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढवण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतिगिरी महाराज नाराज। नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार, तर दिंडोरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार। शरद पवारांची घोषणा। भारत जोडो न्याय यात्रा धुळे शहरात दाखल। काही वेळानं मालेगावात पोहोचणार। 17 मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा। नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश। राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात असतानाच वळवींचा काँग्रेसला रामराम। पुण्यातले माजी मनसे नेते वसंत मोरे यांना काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून ऑफर। मोहन जोशी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतली मोरेंची भेट। शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचं आश्वासन मोदींनी पूर्ण केलंच पाहिजे। कारंजामधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।